वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील कांबरगाव येथील जिल्हा परिषद शाळा सध्या गंभीर समस्यामध्ये सापडली आहे। येथे 1500 ते 1600 विद्यार्थी शिकत आहेत, मात्र बसण्यासाठी जागा अपुरी पडत आहेत। शासनाने नवीन शाळा उभारली आहे, पण अद्याप त्यातील काही वर्ग शिफ्ट करणे शक्य नाही। यामागील कारण म्हणजे नवीन शाळेच्या इमारतीत अनेक सुविधा अपुरी आहेत। कामरगाव येथील नवीन शाळेच्या प्रांगणात पाणी साचलेलं आहे। शौचालयाची स्थिती अत्यंत दयनीय आहे आणि पिण्याचे पाणी अजूनही उपलब्ध नाही। शाळेच्या परिसरात चिखल भरपूर असून विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी ही परिस्थिती धोकादायक ठरली आहे। शासनाने काही वर्ग शिफ्ट करण्यास आदेश दिले आहेत, मात्र प्राचार्य सुरेश राठोड यांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ही शिफ्टिंग कशी करावी याचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे। गावातील नागरिकांचे म्हणणे आहे की शासनाने तातडीने काम पूर्ण करून विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आणि सुविधायुक्त शाळा तयार करावी। कांबरगाव येथील शाळेच्या विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि योग्य शिक्षण मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडून त्वरित कारवाईची अपेक्षा आहे। आम्ही देखील आशा करतो की शासन लवकरच या समस्याकडे लक्ष देईल आणि नवीन शाळा विद्यार्थ्यांसाठी सुयोग्य बनवेल।